प्रॉब्लेम होतात, त्यामुळे तुम्ही आम्हाला सेफ्टी हे करा. तर नेव्हिल डिसूजा मैदानाचं प्रदर्शन केंद्र बनवण्याच्या मनपाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची शिवसेना रविवारी आंदोलन करणार आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. नेव्हिल डिसूजा फुटबॉल मैदानाचं प्रदर्शन केंद्र करायला ठाकरेंच्या शिवसेनेचा कडाडून विरोध आहे. दरम्यान आज आदित्य ठाकरेंनी एकूणच मुंबईतल्या मैदानांचा मुद्दा हाती घेत अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पाहणी केली. मुख्यमंत्री अंधेरीचा हा प्लॉट आणि आणखी 2 प्लॉट भाजपच्या एका आमदाराला भेट देतायत असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. मुख्यमंत्री जोवर हे थांबवत नाहीत तोवर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री हा भूखंडाचा घोटाळा थांबवत नाहीत तोपर्यंत आम्ही याचा विरोध मुंबईकर म्हणून करू. आज आपल्या माध्यमातून मी सर्व मुंबईकरांना विनंती करत आहे की ह्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता रंगशारदाच्या समोर नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ जिथे आहे तिथे आपण सर्वांनी, प्रत्येक पक्ष असेल, जात पात धर्म सगळं काही बाजूला ठेवून तिरंगा हाती घेऊन पुन्हा एकदा मुंबईसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. ही 3 मैदानं एकत्र करून, म्हणजे हे 2 प्लॉट्स आणि हा जो जिथे आहोत तिथे इकडचा प्लॉट, हे 3 प्लॉट घेऊन मुख्यमंत्री महोदय एका भाजपच्या आमदाराला गिफ्ट करत आहेत. तसं पाहायला गेलं तर हा प्लॉट 10 वर्षापूर्वी 550 कोटी याची व्हॅल्यू होती. आज किती असेल ही आपण काढू शकता व्हॅल्यू. पण ह्या प्लॉटसाठी, फक्त ह्या प्लॉटसाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदाराला 21 लाख प्रति वर्ष, 21 lakhs पर इयर ह्या किमतीवर गिफ्ट देण्यात आलेली आहे. बघा, जर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष ह्यांचं जर मुख्यमंत्री ऐकत नसतील तर मग हा नक्की अंतर्गत वाद आहे की नाटक चाललेलं आहे हे देखील आम्हाला सांगणं गरजेचं आहे. नाहीतर या ना आमच्यासोबत बसा इथे आणि विरोध करा, ह्या आंदोलनात येऊन विरोध करा मुख्यमंत्र्यांचं. कारण जर अमित साटम यांनी पत्र दिलं असेल तर मग ते महापौरांनी कसं पास करून घेतलंय? मुंबईचे अध्यक्ष भाजपचे कोण आहेत की त्यांचे आता काही अधिकार राहिले नाही, त्यांची काही इज्जत राहिली नाही पक्षामध्ये, हे देखील त्यांनी सांगावं. तर मुंबईच्या वांद्र्यामधील नेव्हिल डिसूजा मैदानावर प्रदर्शन केंद्र उभारण्यासंदर्भात सध्या कोणतीही कारवाई न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला आदेश दिलेत. मुलं मैदानी खेळ कुठे खेळणार? काही जागा मोकळ्या ठेवल्या पाहिजेत, नाहीतर पुढची पिढी मैदानी खेळ विसरून जाईल असं मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला खडसावलंय. 10 सप्टेंबरला याबद्दल पुढील सुनावणी होणार आहे. तर नाशिकमध्ये खड्डेमय रस्त्या